आपल्यासोबत आहेत प्रथमेश शिवलकर. कसा आहे तुमचा मूड आणि दिवसाची सुरुवात कशी झाली, काय सांगशील? मूड खूप चांगला आहे कारण आज आमच्या नाटकाचा 75वा प्रयोग आहे. या नाटकात माझी भूमिका गॉडफादरची आहे. या नाटकात एक रियालिटी शो आहे. त्या रियालिटी शोमध्ये एक गॉडफादर नावाचं कॅरेक्टर आहे, जे ह्या रियालिटी शोला पूर्ण हँडल करत असतं. आणि फक्त ते जे गॉडफादर जे नाव आहे, त्यात आपल्याला असं वाटतं की तो कंट्रोल करत असेल सगळ्यांना आदेश देत असेल. हे सगळं आहेच. पण त्या गॉडफादरच्या मागे ती गॉडफादरची व्यक्तिरेखा साकारणारं एक कॅरेक्टर आहे. अशी दुहेरी भूमिका आहे माझी. दादाचं लेखक खूप फ्री फॉर्म आहे. म्हणजे असं नाही आहे की कुठलं तरी कॅरेक्टर एक चौकटीत किंवा एका पठडीत बसवून तो लिहितो. तो मुळात ते कॅरेक्टर लिहिल्यानंतर जेव्हा समोर कलाकार उभा राहतो, तेव्हा तो त्याला कॅरेक्टर समजावून सांगतो आणि मग तो त्या कलाकाराला फ्री हँड देतो की तुला याच्यात काय काय करायचं ते तू कर. हे नाटक जर तुम्ही तुमच्या कुटुंबाबरोबर बघायला आलात, तेव्हा नक्की घरी जाऊन तुम्ही एक विचार कराल की अरे हां, मी माझ्या बाबांबरोबर कधी बोललोच नव्हतो ह्या गोष्टींविषयी. किंवा एखादी मुलगी अशी नक्की विचारेल की मी माझ्या आईच्या रोलमध्ये जाऊन कधी बघितलंच नाही की तिला किती प्रॉब्लेम आहेत. अकलूजला आमचा प्रयोग होता आणि पहिल्या रोलला डॉक्टर बसले होते. त्यांचं नाव मला माहीत नाही. त्यांनी खूप चांगली प्रतिक्रिया दिली होती नाटकाला. ते बोलले होते की ह्या नाटकाने आम्हाला हसता हसता रडवलं, रडवता रडवता हसवलं, पण हसवताना आणि रडवताना या नाटकाने आम्हाला घडवलं.